Welcome friends, today we are going to discuss the exercise 1 and their related doubts. Here is a problem number 1 is in doubt. A crown made of gold and copper weighs 210 gram in air and 119 gram in water. The weight of the gold in crown is, so they are asking, whenever these crown are actually deep in immersed in water, there is having a weight 190 gram in water and 210 gram in water. So they are asking about what is actual, how much gold you are substituting or you are putting in the crown. So they are asking about the weight of gold. सिंपल सा प्रॉब्लेम आहे, एकदम साधारण सोपा क्वेश्चन त्याने विचारला. वेट ऑफ गोल्ड किती असेल, गिवन क्वांटिटीज आहे. फर्स्ट क्वांटिटी डेन्सिटी ऑफ गोल्ड दिलेली आहे, त्यानंतर डेन्सिटी ऑफ कॉपर ही दिलेली आहे. मग प्रॉब्लेम कसा सोडवणार. सो प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या अगोदर काही नोटेशन्स आहेत, ते नोटेशन्स देऊन घेऊया. जसं की डेन्सिटी ऑफ गोल्डला मी रो ऑफ जी म्हणतो, ती डेन्सिटी ऑफ गोल्ड दिलेली आहे 19.3 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आफ्टर दॅट डेन्सिटी ऑफ कॉपर घेऊया, ती आहे 8.5 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. आणि त्यांनी विचारलं व्हॉट इज द वेट ऑफ गोल्ड. आणि वेट ऑफ गोल्ड आपण सिंपल कसं फाईंड करणार, तर वेट ऑफ गोल्ड सगळ्यांना माहिती आहे, डेन्सिटी ऑफ गोल्ड व्हॉल्यूम ऑफ गोल्ड यम झालं आहे आणि मल्टिप्लाय बाय जी जर घेतलं तर आपल्याला भेटणार आहे वेट ऑफ गोल्ड. ठीक आहे. मग आता यामध्ये डेन्सिटी ऑफ गोल्ड माहिती आहे, मग काय फक्त फाईंड करायचं आहे व्हॉल्यूम ऑफ गोल्ड किती असेल. सुरुवातीला काय दिलेलं आहे त्यांनी, ज्यावेळेस एअरमध्ये असेल त्यावेळेस एअरमध्ये किती वेट आहे 210 ग्राम. मग एअरमधलं वेट कसं घेणार माहिती तुम्हाला, एअरमधलं वेट कसं घेणार, गोल्ड आणि कॉपर या दोघांचे ॲडिशन, म्हणजे डेन्सिटी ऑफ गोल्ड व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस डेन्सिटी ऑफ कॉपर व्हॉल्यूम ऑफ कॉपर इज इक्वल टू crown weight and this is 200 gram 210 ग्राम 10 जी मध्ये असेल मल्टिप्लाय बाय जी वेट झालं. हे झालं आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट. आता पुढे काय केलं, सो नेक्स्ट कंडिशन सिच्युएशन इज लाईक दॅट. दिस इज द कंटेनर अँड यू पुटिंग द क्राउन इनसाइड द वॉटर. ओके, सो हिअर इज द वेट ऑफ द क्राउन अँड इक्वल अमाऊंट मध्ये बायोन्सी फोर्स ऍक्ट होतो, त्यालाच आपण अप थ्रस्ट फोर्स म्हणतो. आणि इकडे याच्यावर काय असेल ॲक्सिलरेशन असेल. सो आता हे घेत असताना कसं घेतो, ते येऊन जातं वेट ऑफ द क्राउन, वेट ऑफ क्राउन मायनस असेल अप थ्रस्ट फोर्स आणि पुढे असणार आहे ॲपरंट वेट. बरोबर. आता ही सिच्युएशन तुम्हाला माहिती आहे, ॲपरंट वेट किती दिलेलं आहे, ते ॲपरंट वेट आहे 198 ग्राम. हे माहिती आहे तुम्हाला, ॲपरंट वेट किती आहे 198 ग्राम. सो वेट ऑफ द क्राउन किती असेल सगळ्यांना माहिती आहे, वेट ऑफ द क्राउन येऊन जातो, तो असेल डेन्सिटी ऑफ गोल्ड व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस डेन्सिटी ऑफ क्राउन व्हॉल्यूम ऑफ क्राउन या दोघांचे ॲडिशन म्हणजे त्याच्यावर ॲक्च्युअल वेट असेल. पुढे असणार आहे मायनस अप थ्रस्ट फोर्स. अप थ्रस्ट फोर्स कोण ॲक्ट करणार आहे, वॉटर ॲक्ट करणार आहे, म्हणजे डेन्सिटी ऑफ काय असेल वॉटर असेल. बरोबर. पुढे त्याला डीप केलंय, वॉटरमध्ये डीप केलंय. ठीक आहे ना. त्यानंतर काय असणार आहे, तर व्हॉल्यूम ऑफ द गोल्ड प्लस व्हॉल्यूम ऑफ द काय असेल क्राउन असेल इज इक्वल टू, आता हे ॲपरंट वेट तुम्हाला दिलंय आणि हे ॲपरंट वेट जे की आहे 198 ग्राम. सो इथं येऊन जातं 198 ग्राम, 198 ग्राम नाही, ओके 198 जी मध्ये 198 जी. हे झालं इक्वेशन 2. आता हेच इक्वेशन 2 मी जरा सिम्प्लिफाय करतो. सिम्प्लिफाय केल्यावर कसं येऊन जाणार बघा, इथं डेन्सिटी आहे व्ही ऑफ जी आणि इथं हे व्ही ऑफ जी कॉमन घेतो. मग याला जर मी सॉल्व केलं, डेन्सिटी ऑफ गोल्ड मायनस डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ गोल्ड. बरोबर. नेक्स्ट पुढे असेल प्लस या ठिकाणी व्ही ऑफ सी आणि व्ही ऑफ सी जर कॉमन घेतला, डेन्सिटी ऑफ कॉपर मायनस डेन्सिटी ऑफ वॉटर मल्टिप्लाय बाय असणार आहे व्हॉल्यूम ऑफ कॉपर इज इक्वल टू येऊन जातो 198 जी.
हे झालं इक्वेशन थर्ड. मग आता गिवन क्वांटिटी सगळ्यांना माहिती बरोबर ना. गिवन क्वांटिटीज काय काय हे दिले आहेत बघा. वरती गिवन क्वांटिटी आहे 19.3. डेन्सिटी ऑफ वॉटर माहिती आहे ना. डेन्सिटी ऑफ वॉटर किती होऊन जाते ती घेत असताना आपण 1 घेत असतो बरोबर. मग इथं फक्त इक्वेशन 3 मध्ये आणि इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू फक्त मी सबस्टिट्यूट करत चालतो. आता इक्वेशन 1 मध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिल्या तर काय होऊन जातं बघा. ते असणार आहे 19.3 व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस 8.5 व्हॉल्यूम ऑफ काय असेल कॉपर इज इक्वल टू 210 मल्टिप्लाय बाय जी. आणि हे इक्वेशन जर मी या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू जर टाकल्या तर हे इक्वेशन येऊन जातं. डेन्सिटी ऑफ गोल्ड असणार आहे वरती आहे बघा 19.3. तो इथे येऊन जातो 19.3 मायनस 1 व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस डेन्सिटी ऑफ कॉपर आहे 8.5 मायनस 1 इंटू व्हॉल्यूम ऑफ कॉपर इज इक्वल टू असणार आहे 198 ग्राम. आणि याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे येऊन जातं 18.3 व्हॉल्यूम ऑफ गोल्ड प्लस 7.5 व्हॉल्यूम ऑफ कॉपर इज इक्वल टू असेल 198 जी. दिस इज इक्वेशन 4. मग आता हे जे इक्वेशन आहे जे आता आपण व्हॅल्यू टाकून सॉल्व्ह केलेलं आय एम कॉल्ड दिस इज इक्वेशन 1. ठीक आहे. आणि हे इक्वेशन आता 1 नसेल बरोबर आहे. ठीक आहे. सो यामधून हे इक्वेशन फक्त मी सबस्ट्रॅक्ट करतो. म्हणजे काय म्हणणार आता सबस्ट्रॅक्ट और सॉल्व इक्वेशन म्हणतो मी सॉल्व इक्वेशन 1 अँड इक्वेशन 4. कसं सॉल्व करणार इक्वेशन 1 मी लिहून नोट डाऊन करून घेतो. इथं असेल 19.3 व्ही ऑफ जी 19.3 व्ही ऑफ जी प्लस 8.5 व्ही ऑफ सी इज इक्वल टू असणार आहे 210 मल्टिप्लाय बाय जी. आणि इथं असणार आहे 18.3 व्ही ऑफ जी प्लस 7.5 व्ही ऑफ सी इज इक्वल टू असणार आहे 198 जी बरोबर. मग आता याला सॉल्व करायचं. सॉल्व करण्यासाठी माहिती तुम्हाला ही प्रोसेस काय आहे तर वरील इक्वेशनला तुम्ही 7.5 ने मल्टिप्लाय करा आणि दुसऱ्या इक्वेशनला 8.5 ने मल्टिप्लाय करा आणि हे पूर्ण सॉल्व केल्यानंतर आता हे तुम्हाला सॉल्व जमेल बरोबर. आणि हे सॉल्व केलं तर ही टर्म काय होऊन जाते 0 होऊन जाणार. त्यानंतर ही जी टर्म उरते या टर्ममधून तुम्हाला जे सोल्युशन भेटेल ते व्ही ऑफ जी इज इक्वल टू 10 येतं का ते सगळ्यांनी चेक करायचं बरोबर. व्ही ऑफ जी किती आला पाहिजे 10 आला पाहिजे. मग ज्यावेळेस तुमचं व्ही ऑफ जी इज इक्वल टू 10 भेटेल ना मग पुढचं इक्वेशन तुमच्याला सॉल्व झालं. कसं सॉल्व झाला डेन्सिटी एकदा तुम्हाला व्हॉल्यूम भेटलं तुम्ही वेट इझिली फाईंड करू शकणार बरोबर. मग काय करायचं फक्त या दिलेल्या इक्वेशन मध्ये टाकून द्या. डेन्सिटी ऑफ गोल्ड किती आली 19.3 वेट फाईंड करायचं आहे. वेट ऑफ गोल्ड 19.3 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय जी आणि याला पूर्ण जर सॉल्व केलं तर ते येऊन जातं 193 ग्रॅम मल्टिप्लाय बाय जी ग्रॅम नसेल एवढं त्याच्यावर काय असणार आहे वेट असणार आहे कशाचं गोल्डचं. कशामध्ये त्या क्राऊनमध्ये. सो दिस इज युअर आन्सर. ऑप्शन डी इज करेक्ट. क्लिअर झालं सर्वांना. सो सगळ्यांना व्यवस्थित हा प्रॉब्लेम समजला असेल. सो प्रॉब्लेम नंबर 4 हा डाऊटला होता. प्रॉब्लेम नंबर 4 घेऊया. चला. वॉटर स्टँड्स अप टू अ हाईट h behind the vertical wall of a dam. What is the net horizontal force pushing the dam down by the stream if width of the dam is sigma? width of the dam किती आहे सिग्मा आहे. मग कसं सोडवणार बघा. प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घेऊया. सो सिच्युएशन अशी असेल फॉर एक्झाम्पल दिस इज द वर्टिकल वॉल अँड दिस इज द विड्थ. हियर इज a width of that dam. This width they are given as a sigma. Now at this height water all fill up and they are giving the height h it is.
सो सिंपल तुम्ही सांगणार हाऊ मच प्रेशर ॲक्च्युअली ॲक्ट ऑन द वॉल. प्रेशर किती असेल वॉलवर ॲक्ट झालेला, तो प्रेशर तुम्ही सिम्पली काय करणार, नोट डाऊन करणार. सो हिअर इज प्रेशर ऑन द वॉल इज pressure on the wall. प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे, H rho G. Here is a half part, so we get H rho G divided by किती असेल, 2 असेल. आणि हॉरिझॉन्टल फोर्स विचारला, फोर्स इज इक्वल टू काय असतो, प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया. प्रेशर तुम्हाला भेटला किती आला, H rho G डिवायडेड बाय 2. एरिया काय असणार आहे त्याच्यावाली, बेस मल्टिप्लाय बाय हाईट, म्हणजे आला त्याच्यावाला H मल्टिप्लाय बाय काय असेल, विड्थ त्याच्यावाली सिग्मा. म्हणजे आन्सर तुमच्याला येऊन जातं H स्क्वेअर रो सिग्मा G अपॉन 2. G अपॉन 2 हा एवढा फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होणार आहे. मग एवढा फोर्स असणार आहे, आन्सर कोणचा असेल. सो यू गेट दी आन्सर H रो सिग्मा G अपॉन 2. आन्सर बी इज करेक्ट. होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम नंबर 7 is in doubt. So here is the problem number 7. So problem number 7 काय बघूया. The gauge pressure of 3 into 10 raised to 5 Newton per meter square may be maintained in the main water pipes of a city. How much work done to pump 50,000 meter cube of water at a pressure 1 into 10 raised to 5 Newton per meter square. प्रॉब्लेम मध्ये त्यांनी असे सांगितलं की 50,000 क्युबिक मीटर हे एवढं व्हॉल्यूम आहे, हे एवढं व्हॉल्यूम 1.0 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर एवढ्या प्रेशरनी पंप करण्यासाठी किती काम करावं लागेल. मग वर्क डन इज इक्वल टू काय असतो रे, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, म्हणजे पी मल्टिप्लाय बाय काय असेल, व्ही असेल. बरोबर, चेंज इन प्रेशर मल्टिप्लाय बाय काय असणार आहे, व्हॉल्यूम. आता चेंज इन प्रेशर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, चेंज इन प्रेशर तुम्हाला दिलंय. चेंज इन प्रेशर किती आहेत, पहिला प्रेशर तुम्हाला दिलाय बघा, 3 इंटू गेज प्रेशर दिलाय. गेज प्रेशर किती आहे, ते आहे 3 इंटू 10⁵ आणि तुम्हाला किती प्रेशरने त्याला पंप करायचं आहे तर तेही तुम्हाला दिलं आहेत आणि ते आहेत 1 इंटू 10⁵. म्हणजे तुमच्याला आन्सर असेल बघा 3 इंटू 10⁵ मायनस 1 इंटू 10⁵ आणि याला मल्टिप्लाय बाय असणार आहे व्हॉल्यूम. सो हिअर इज मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम किती आहे, तर ते व्हॉल्यूम आहे 50,000. बरोबर, क्लिअर आहे, ओके. आणि याला जर तुम्ही कम्प्लिटली सॉल्व जर केलं तर ते सॉल्व केल्यानंतर तुमच्याला जे आन्सर असेल ते येऊन जातं 10⁵. पूर्ण याला सॉल्व करा, 3 मायनस 1 म्हणजे 2 इंटू 10⁵, 2 इंटू 10⁵ मल्टिप्लाय बाय इथं असणार आहे 3 आणि हे 4 म्हणजे 5 इंटू 10⁴. बरोबर, हे येऊन जातं 10 इंटू 10⁹. हेच असतं 10⁻10 जूल एवढं काम करावं लागेल आपल्याला. किती, 10⁻10 जूल. सो या आन्सर कुठं आहे, ऑप्शन बी, इट इज युअर करेक्ट आन्सर. ओके, ठीक आहे. चला आता प्रॉब्लेम नंबर 8 घेऊया. प्रॉब्लेम नंबर 8 इज इन डाऊट. प्रॉब्लेम नंबर 8 बघा. The barometric pressure and height of the earth are 10⁵ Pascal and 716 meter respectively. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. बॅरोमेट्रिक प्रेशर, बॅरोमीटर कशासाठी वापरलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. बरोबर आहे, बॅरोमीटर कशासाठी वापरलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. पुढे आहेत, इफ इट इज टेकन टू मून देन बॅरोमेट्रिक हाईट विल बी. बघा त्यांनी काय सांगितलं, तर हेच बॅरोमेट्रिक प्रेशर, बॅरोमीटर आपण जर मूनवरती घेऊन गेलो तर त्या ठिकाणी बॅरोमेट्रिक हाईट किती असेल. ते एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅरोमीटर कशासाठी यूज केलं जातं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी. आणि मूनवरती ॲटमॉस्फिअरच नाही, मग तिथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करता येणार आहे का, नाही. सो वी गेट ऑप्शन सी, इट इज अ 0. ऑब्वियसली in absence of atmospheric pressure they are not measure the barometric height. ओके, होप सो सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेल. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 10 हा डाऊटला विचारलेला होता. सो हिअर इज, आम्ही बऱ्याच वेळा घेतला आहे. अ बॉडी फ्लोट्स इन अ लिक्विड कंटेनर इन अ बीकर, द होल सिस्टीम इज शोन इन अ फिगर फॉलोइंग अंडर ग्रॅव्हिटी.
द अपथ्रस्ट ऑन द बॉडी ड्यू टू लिक्विड इज. बघा त्यांनी काय सांगितलं, ही पूर्णची पूर्ण सिस्टीम फॉल होते अंडर ग्रॅव्हिटीच्या टर्म्समध्ये. अंडर ग्रॅव्हिटीमध्ये ही फ्री फॉलिंग बॉडीची कंडिशन झाली. मग फ्री बॉडी बॉलिंगची कंडिशन झाल्यानंतर जो फोर्स ॲक्ट होणार आहे या बॉडीवरती तो किती असेल, 0 असेल. हे आपण घेतलंय मागे सुद्धा. सो यू गेट दी आन्सर ए, 0. ओके. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे, द प्रॉब्लेम इज ऑन दी प्रॉब्लेम नंबर 15. So here is the doubt. Problem समजून घेऊया. An object of volume V is submerged in a liquid of density rho. It has flat bottom of area which is at depth of h in the liquid and a dome-shaped top. Find the total force of liquid on the top of the object. तुम्हाला विचारलंय टोटल फोर्स ऑन द टॉप ऑफ ऑब्जेक्ट किती असेल. प्रॉब्लेम मध्ये असं सांगितलं की हा डोम आहे. सो हियर इज अ सबमर्ज ऑफ लिक्विड object, so it will be falling with an acceleration. its a volume असेल काहीतरी, लिक्विडची डेन्सिटी दिलेली आहे रो. सो हियर इज अ रो इज द लिक्विड डेन्सिटी. त्याचा एरिया पण असेल. सो ऑब्विसली ज्यावेळेस हा फ्लोट होणार आहे त्यावेळेस त्याच्यावरती काहीतरी वेट असेल हे याच्यावर. त्यानंतर यावरती एक फोर्स ॲक्ट होणार आहे, तो असेल याच्याला बायोन्सी फोर्स. बरोबर. आणि सिंपल तुम्ही इथं सिच्युएशन टाकणार, टॉपवर किती फोर्स ॲक्ट होणार तो. सिच्युएशन काय असेल, फोर्स ॲक्टिंग ऑन बॉटम, इक्वेशन ऑफ मोशन घेत असतो बरोबर, मायनस फोर्स ॲक्ट ऑन टॉप इज इक्वल टू असेल बायोन फोर्स. बरोबर. मग किती फोर्स ॲक्ट झाला बॉटमवरती, तो असेल किती हाईटवरती ठेवला आहे त्यांनी, तर ती हाईट दिलेली आहे बॉटमची हाईट, आणि त्या हाईटला त्यांनी सांगितलेलं आहे एच एवढी. बरोबर. हे बघा इथं दिलं आहे डेप्थ ऑफ द लिक्विड, द बॉटम ऑफ एरिया ए विच इज ॲट डेप्थ ऑफ द लिक्विड किती आहे, एच एवढी. म्हणजे डेन्सिटी मल्टीप्लाय बाय असेल एच मल्टीप्लाय बाय असणार आहे जी, आणि पुढे असेल एरिया. बरोबर ना. डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम, एच मल्टीप्लाय बाय ए काय असतं, व्हॉल्यूम असतं. बरोबर. ओके, व्हेरी गुड. मायनस असेल टॉपवरती फोर्स ॲक्टिंग ऑन टॉप, तो ॲक्च्युअल तुम्हाला फाईन करायचा आहे, इज इक्वल टू असेल बायोन फोर्स. बायोन फोर्स किती असणार आहे, डेन्सिटी मल्टीप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टीप्लाय बाय जी. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते सिम्प्लिफिकेशन कसं येऊन जातं बघा, डेन्सिटी एच जी ए मायनस रो व्ही जी इज इक्वल टू किती असणार आहे, तर तो येऊन जातो फोर्स ॲक्टिंग ऑन टॉप. फक्त आता फोर्स ॲक्टिंग ऑन टॉपची जी डायरेक्शन असेल ती डायरेक्शन कशी असणार आहे बघा, हा टॉप जो असेल त्या टॉपवरती कसा फोर्स ॲक्ट होणार आहे, व्हेरी गुड, तो फोर्स असेल, तो फोर्स असणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. हिअर इज फोर्स ॲक्टिंग ऑन टॉप, आणि तो कसाला डाऊनवर्डला. सो जे आन्सर असेल तुमच्यावाला बघा, ते आन्सर येऊन जातं रो एच जी ए मायनस रो व्ही जी, आणि जो ॲक्ट होणारा फोर्स असणार आहे तो कसा असेल, डाऊनवर्ड. मग असा ऑप्शन कुठला आहे शोधा, त्याला तुमच्यावाला आन्सर बी. क्लिअर झालं सर्वांना, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया, प्रॉब्लेम नंबर 16. सो हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 16. देयर आर 3 डिफरंट लिक्विड्स with density rho 1, rho 2 and rho 3 in a U-shaped container as shown in the picture. The length shown are h1 is equal to 15 cm and h2 is equal to 10 cm. Which of the following equation gives the correct relation between density of fluid in the container? या टाईपचा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस घेतला आहे. तर डायग्राममध्ये सांगतो बघा, 3 डिफरंट लिक्विड्स आहे, त्यानंतर एक याची हॉरिझॉन्टल लेवल असेल, या हॉरिझॉन्टल लेवलला या ठिकाणी 2 पॉईंट्स घेतो मी, दिस इज द पॉईंट ए अँड दिस इज द पॉईंट बी. सो वी सिम्पली से दॅट प्रेशर ॲक्टिंग ऑन ए इज इक्वल टू प्रेशर ॲक्टिंग ऑन बी, बोथ काय असेल, सेम असेल. मग ए वरती ॲक्ट होणार प्रेशर काय, सगळ्यात सुरुवातीला इथं ॲक्ट होईल प्रेशर पी, ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर. इथंही तेच होणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होणार आहे. सो प्रेशर ॲक्टिंग ऑन ए पहिला असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, प्लस दुसरा असेल इथं डेन्सिटी किती आहे रो 3, आणि ती किती आहे रो 3
हाईट किती आहे h1 मल्टिप्लाय बाय g. त्यानंतर प्रेशर ॲक्टिंग ऑन B. सो पहिलं झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस असेल या ठिकाणी दिस इज द रो वन मल्टिप्लाय बाय h1 मल्टिप्लाय बाय g मायनस, आणि आता या ठिकाणी दिस इज द इन रो2. ओके, सो हिअर वी नॉट द मायनस प्लस. ओके, बघा या ठिकाणी डेन्सिटी थर्ड, याची डेन्सिटी झाली या लिक्विडची, त्यानंतर या लिक्विडची झाली, आता हे थर्ड लिक्विड, आणि हे द हाईट किती आहे तर ही हाईट आहे h1 मायनस h2 एवढी, आणि डेन्सिटी किती आहे रो2 एवढी. म्हणजे ते येऊन जातं रो2 मल्टिप्लाय बाय h1 मायनस h2 मल्टिप्लाय बाय किती असेल g असेल. काय कॅन्सल होता ॲटमॉस्फेरिक प्रेशर कॅन्सल होता, जी आणि जी सगळ्या ठिकाणी कॅन्सल होऊन जातात. रो3 h1 किती आहे तो आहे 15, म्हणजे 15 रो3 इज इक्वल टू इथं असेल रो1 h1 किती आहे 15 प्लस इथं h1 मायनस h2 म्हणजे तो येऊ जातो 5 रो2, आणि याला जर सॉल्व केलं तर हे येऊन जातं या ठिकाणी करेक्शन आहे. करेक्शन तुम्हाला माहिती काय, या ठिकाणी जी हाईट असेल ती हाईट h2 असेल. हे बघा डेन्सिटी 1ला हे दिसतंय ना, ही डेन्सिटी 1ला हाईट किती आहे h2 एवढी आहे. सो इथं फक्त छोटंसं करेक्शन करायचं, तर हाईट किती असणार आहे h2, आणि h2 म्हणजे किती आहे 10. सो वी गेट 3 रो2 इज इक्वल टू 2 रो1 प्लस रो2. हे तुमच्यावाला ॲक्च्युअल ॲन्सर असेल, आणि असा ऑप्शन कुठे आहे ऑप्शन ए इज युअर करेक्ट ॲन्सर. दिस इज द 3 रो3 3 रो3 2 रो1 प्लस 1 रो2 एवढं. ओके, ठीक आहे. चला मग आता लास्ट प्रॉब्लेम्स. सो या एक्सरसाइज फ्लूइड स्टॅटिक्समधील लास्ट प्रॉब्लेम घेऊया, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा आहे बघा, डाऊटला विचारलेला होता. An object of weight W has a uniform rectangular cross section of A cross 2A and density दिली आहे 0.25 gram per cubic centimeter. Part of it is immersed in water and the rectangle is tilted by 45 degree, while one of its corner is just at the water surface. तुम्हाला विचारलं find the torque on the of the buoyancy force to the center of mass of the object is. तुम्हाला विचारलंय टॉर्क किती असेल, तर हा जो प्रॉब्लेम आहे हा रोटेटिंग टॉर्कच्या रिलेटेड प्रॉब्लेम आहे. मी तुम्हाला सांगितलंय हे आपण घेतलेलं सुद्धा आहे की एक ऑब्जेक्ट आहे तो टिल्ट झाला किती अँगलनी, तर तो अँगल आहे 45 डिग्री. सो हिअर इज ज्या अँगलनी तो टिल्ट झाला ते अँगल आहे 45 डिग्री. त्यानंतर हे जे डिस्टन्स दिलेलं आहे व्यवस्थित प्रॉब्लेम समजून घ्या. हे जे डिस्टन्स दिलेलं आहे ते डिस्टन्स आहे a एवढं, आणि हे जे डिस्टन्स दिलेलं आहे हे डिस्टन्स आहे 2a एवढं. जर मी याचा सेंटर ऑफ मास घ्यायचं ठरवलं ना, सेंटर ऑफ मास, तर कसा टाकणार याचा सेंटर ऑफ मास बघा. सो हा असेल याच्यावाला सेंटर ऑफ मास, अजून नाही आला. सो हिअर इज दी सेंटर ऑफ मास. ही सिच्युएशन असेल याच्यावाली सेंटर ऑफ मास, बरोबर आहे. मग आता हा जो पॉइंट आला या ठिकाणी, हा जो पॉइंट आलाय दिस इज द पॉइंट विच इज ॲक्च्युअली गिव अस ॲज अ पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास. मग आता हे जे उरलेलं डिस्टन्स असेल हे डिस्टन्स किती येऊन जाणार आहे, ते डिस्टन्स असेल a एवढं, बरोबर. हेही डिस्टन्स किती असणार आहे a एवढं डिस्टन्स असेल. आणि तुम्हाला विचारला टॉर्क किती असेल, सगळ्यांना माहिती आहे टॉर्क इज इक्वल टू किती असतो F क्रॉस परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर सगळ्यात सुरुवातीला F म्हणजे त्याच्यावाला असेल वेट ऑफ दॅट बॉक्स, ते असेल W. म्हणजे या ठिकाणी सिंपल तुम्ही फोर्स रिप्लेस करणार वेटने, M मल्टिप्लाय बाय G रिप्लेस करतो ना आपण वेटने. ठीक आहे, त्याचा पॉईंट मिटला. आता फक्त परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला फाईंड करायचं. कसं फाईंड करणार, चला मग. परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे
ज्यावेळेस हा टिल्ट झाला असेल त्यावेळेस याच्यावर बायोन्सी फोर्स कुठे ऍक्ट झाला असेल ते शोधून घेऊया. सो बायोन्सी फोर्स आता या ठिकाणी ऍक्ट झाला असेल बघा, तुम्हाला सगळ्यांना हे आपण घेतलेलं पण आहे. सो दिस इज द फोर्स ऍक्टिंग वी कॉल्ड ॲज अ बायोन्सी फोर्स. ऍक्च्युअली या ठिकाणी ऍक्ट झालेला असेल. ओके, ठीक आहे. या ठिकाणी हा बायोन्सी फोर्स ऍक्ट झालेला असेल. ऑब्विसली बायोन्सी फोर्सची पोझिशन जी असेल, डायरेक्शन जी असेल ती वरती अपवर्डला असणार आहे. मग हा बायोन्सी फोर्स ऍक्ट झाल्यानंतर हा जर अँगल 45 डिग्री असेल तर हाही अँगल किती येऊन जाणार आहे 45 डिग्री. तुम्हाला फक्त काय फाईंड करायचं आहे, बायोन्सी फोर्सची पोझिशन इथं कुठेतरी असेल, ही बायोन्सी फोर्सची पोझिशन असेल डाऊनवर्डला, हा त्याचा सेंटर ऑफ मास असेल. आणि हे डिस्टन्स असणार आहे ना, हे जे हे डिस्टन्स तुम्ही इझिली फाईंड करू शकता. कसं फाईंड करणार बघा, हे डिस्टन्स किती आलं, ए एवढं डिस्टन्स आलंय. हा इथे एक ट्रायंगल तयार झाला, हा किती असणार आहे 90 डिग्री. मग इन फ्रंट ऑफ 90 डिग्री म्हणजे असतो त्याच्यावर हायपोटेनियस. मग हे डिस्टन्स तुम्ही फाईंड करून घेणार. किती येऊन जातं हे डिस्टन्स, सो सिंपल तुम्ही सांगणार बघा, साइन ऑफ 45 इज इक्वल टू असेल अपोजिट. अपोजिट म्हणजे किती घेतो मी एक्स डिवायडेड बाय हायपोटेनियस किती आहे ए. सो वी गेट एक्स इज इक्वल टू किती आला, साइन 45 म्हणजे √2 असतो, तो आलेला आहे आपल्याला ए √2 एवढा. सो हे डिस्टन्स किती आलं ए अपॉन √2 एवढं. पॉईंट क्लिअर होतो, ठीक आहे. चला मग आता मला काय भेटलं, बायोन्सी फोर्स भेटला. आता काय फाईंड करायचं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ब्लॉकचा सेंटर ऑफ मास कुठं होता, तर हा आहे ब्लॉकचा सेंटर ऑफ मास. दिस इज द ॲक्च्युअल पोझिशन ऑफ द सेंटर ऑफ मास ऑफ द बॉक्स. मग ह्या दोन्ही अप्लाइड फोर्समधलं आणि ॲक्सिस ऑफ रोटेशन मधलं डिस्टन्स त्यालाच तर घेत असतो आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे आता तुम्हाला फाईंड करायचं आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स किती, व्यवस्थित समजून घ्या बरं का. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, फाईंड करायचं आहे. मग कसं फाईंड करणार बघा, हा अँगल 45 आहे, हा अँगल 45 आहे, हाही अँगल किती होऊन जातो 45, तर हाही किती असणार आहे 45 डिग्री बरोबर. हा जर 45 आला, हाही 45 असेल, हाही किती येऊन जातो 45 येऊन जातो. व्यवस्थित लक्ष द्या बरं का. त्यानंतर पुढील जे डिस्टन्सेस आहे ते डिस्टन्सेस मी सांगतो बघा. आता हे डिस्टन्स किती असणार आहे, हे डिस्टन्स a/2 बरोबर. त्यानंतर हे कंप्लीट डिस्टन्स किती असेल, व्यवस्थित समजून घ्या. हे कंप्लीट डिस्टन्स किती असणार आहे, इथून सेंटर आहे, हा ऍक्च्युअली सेंटर आहे, मग हे डिस्टन्स असेल ए एवढं बरोबर. हेही डिस्टन्स किती असणार आहे ए एवढं, आणि याच्या हाफ पार्टचं हे डिस्टन्स किती असेल, हे डिस्टन्स. सो वी गेट दिस डिस्टन्स इज a/2. बघा ते आता कंडिशन अशी झाली आहे, हे डिस्टन्स आलाय आता a/2 बरोबर. त्यानंतर तुम्हाला हे डिस्टन्स फाईंड करायचं आहे, ही पोझिशन आहे. प्रॉब्लेमकडे व्यवस्थित लक्ष द्या. होपसो सगळ्यांना हे डिस्टन्सेस समजत असतील बरोबर. बघा हे डिस्टन्स आता कुठून घेतलंय तेही सांगतो. मला कुठलं डिस्टन्स सांगायचं आहे बघा, ते पहिल्यांदा समजून घ्या. मला हे डिस्टन्स सांगायचं आहे, हे डिस्टन्स, हे कंप्लीट डिस्टन्स होतं ए एवढं. आता हे डिस्टन्स किती आलेलं आहे बघा, हे कंप्लीट डिस्टन्स आहे ए एवढं, आणि याचं एक्झॅक्टली हाफ पार्टचं डिस्टन्स किती असणार आहे मग a/2 एवढं. आणि अँगल किती आहे या ठिकाणी 45 डिग्री. या ठिकाणी अँगल किती आहे 45 डिग्री. आणि तुम्हाला विचारलं काय, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फाईंड करा. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स फाईंड करायचं, समजतंय सर्वांना, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग हा इथं ट्रायंगल तयार झाला, हा अँगल किती आहे 90 डिग्री, हा आहे 45. बघा ट्रायंगल तुमचा या वेळी तयार झाला असेल. सो हिअर इज द, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला ऍक्च्युअल फाईंड करायचं. आणि हे डिस्टन्स आहे a/2.
अँगल आहे 45 डिग्री. मग हे डिस्टन्स किती येऊन जातं, चला म्हणतो मी x, आणि हा x आता तुम्हाला फाइंड करायचा. सिमिलरली साइन 45 इज इक्वल टू असणार आहे x अपॉन a अपॉन 2. म्हणजेच x इज इक्वल टू भेटला तुम्हाला a अपॉन 2 मल्टिप्लाय बाय साइन 45. सो वी गेट x इज इक्वल टू किती आला, a अपॉन 2√2. आणि this x is nothing but what, r perpendicular. हा x म्हणजेच काय आहे, r परपेंडिक्युलर आहे. बस मग आला तुमच्या लाईन सर. टॉर्क मध्ये टाकून द्या, टाऊ इज इक्वल टू अप्लाइड फोर्सला वेट म्हणणार आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलेला आहे. सो अप्लाइड फोर्स वेट का म्हणलो, सिंपल आहे m मल्टिप्लाय बाय g, बरोबर. सो हा आलेला आहे तुमच्यावाला किती, w मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आलं, ते आलेलं आहे a अपॉन 2√2. सो वी गेट, त्याला आपण साइन थिटाच्या टर्म मध्ये सुद्धा दाखवतो, साइन 90 सबस्टिट्यूट करत असतो. सो a w अपॉन 2√2 हे तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर असेल. सो वी गेट ऑप्शन डी. समजलंय सर्वांना, समजलंय. फक्त काय करायचं होतं बघा, हे ॲक्च्युअल ॲक्सिस, जे ॲक्सिसवरती फोर्स ॲक्ट होणार होता, आणि ही जी ॲक्सिस असेल ही जी सेकंड ॲक्सिस, या ॲक्सिसवरती तो रोटेट होत होता. तुम्हाला फक्त या दोघांनी ॲक्सिसमधलं डिस्टन्स फाईंड करायचं होतं, परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स किती येऊन जातं, ते डिस्टन्स असतं a अपॉन 2√2 एवढं. आणि तुम्हाला फक्त नंतर टाऊ इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय परपेंडिक्युलर डिस्टन्समध्ये सबस्टिट्यूट करायचं होतं. फोर्सला वेट म्हणणार होतो, आणि ते येऊन जातं वेट अपॉन a 2√2 एवढं. आय थिंक तुम्हाला हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच असं कन्सिडर करतो. आणि जे हायड्रोडायनॅमिकचे नेक्स्ट प्रॉब्लेम आहेत ते आपण पुढील लेक्चरला घेऊया. उद्याच्या एक्झामसाठी सर्वांना ऑल द बेस्ट. एक्झाम सकाळीच असेल. एक्झाम झाल्यानंतर सर्वांसाठी एक होमवर्क आहे, आणि तो होमवर्क म्हणजे सर्वांनी वर्कबुकचे रिमेनिंग प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, आणि ते उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मला ग्रुपवर कंपल्सरी आले पाहिजेत. ओके, वर्कबुकचे रिमेनिंग प्रॉब्लेम म्हणजे वर्कबुक जे आहेत त्यामधील विस्कॉसिटी असेल, त्यानंतर काही ॲप्लिकेशन्स बॅरोमीटर वगैरे त्यांचे सगळे प्रॉब्लेम्स मला काय करायचे, वर्कबुकमध्ये फक्त प्रॉब्लेम सॉल्व करायचे, त्याचे डाऊट्स मला सांगायचे. कंपल्सरी तुम्हाला उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत डाऊट सांगणं आहेत. तर तुमचे डाऊट आले नाही तर मी ग्रुपवर तुमचे स्पेसिफिक नावं टाकत चालेल. ओके, सो ऑल द बेस्ट फॉर टुमॉरोज एक्झाम. थँक्यू.